हॅलो, गुड मॉर्निंग. आज विकेंड असल्यामुळे आम्ही खूप उशिरा उठून आणि आत्ता सगळं फ्रेश होऊन मस्त बुलबुल्या 4 बघत बसलो आहे. पण सगळीकडे गडबड आहे घरात, कारण वेदूचं 26ला बड्डे आहे आणि तिला थोडंसं सरप्रायझिंग तिचं फोटो सेशन करायचं आहे. तर तेही मी तुम्हाला दाखवते. गाईज इट्स ती वेदू. वेदू कोण आहे तू? वेदू म्हणजे कोण हे तुम्हाला दुसऱ्या शॉर्ट मध्ये कळेल. मी नाही का ती गटात पडलेली. गटारात पडलेली. गाईज युट्यूबला माझा दुसरा शॉर्ट्स आहे, त्याच्यामध्ये हिची कॉमेडी आहे, नक्की बघा. काय आहे आज स्पेशल मग जेवायला? बापरे, कोकणी लोक म्हटल्यानंतर रविवारी मच्छी चिकन हे असणारच. कोकणी लोकांना माहिती असतं हे काय, सगळ्यांनाच नाही समजतं. वडी आहे का वडा आहे? वडे वडी वडी वडे. आणि इकडे आहे मच्छी. काय मच्छी? मच्छी सुरमई. आता आम्ही जेवण बनवले आहे. आता आम्ही जेवायला बसतोय. मेनू आहे वडे, चिकन, मच्छी, भात, कांदा, सगळं. आता जेवण करतोय. मस्त मेनू आहे आज. मस्त झालंय. हाय गाईज, तर ना वेदूचा 9वा बड्डे आहे. तर आम्ही ना आमच्या फॅमिलीकडनं ना 9वा बड्डेला तिला ना गिफ्ट देणार आहे. म्हणजे प्रत्येक 9 गिफ्ट्स आम्ही तिला घेतोय आणि तिला माहिती नाही आहे. तिला आम्ही सरप्राईज देणार आहे की तिला आम्ही 9 गिफ्ट्स देणार आहोत आणि तेच आम्ही शॉपिंग करायला आता आलो. तर बघा वेदूचे गिफ्ट घेत आहेत आणि बघा मांडी घालूनच बसलेत सरळ आणि स्टिकर शोधतात. तर बघू वेदूच्या बड्डेसाठी काय काय गिफ्ट घेतील. हा क्यूट आहे. हा घ्या, हा वेदूला आवडेल. हा, अरे हे पण मांजरच आहे ना मग. अगं सेमच आहे ना. पहिले टाका. वेदूचं पूर्ण बर्थडे गिफ्ट्स घेऊन झालेत. आता आम्ही चाललोय पुन्हा घरी. दादा नाही म्हणून तू करते, सुट्टी आहे म्हणून. हा दादा आतमध्ये तर पूर्ण शॉपिंग करून वगैरे आम्ही आता घरी आलोय. आणि माहित नाही मला ती गोष्ट तुम्ही नोटीस केली की नाही, पण मला सांगायला तुम्हाला नक्की आवडेल. साधारण 10-1 वर्षाच्या मुलगीने आम्हाला तो गोळा बनवून दिलाय. जर तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघा हवं तर. आणि मी तिला विचारलं सुद्धा आहे की तू सुट्टी आहे म्हणून तू इथे काम करतेय का? तर तिने मला हेच उत्तर दिलं की हो, सुट्टी आहे म्हणून मी माझ्या भावाला मदत करते. तर कुठेतरी असं जाणवलं, आपण म्हणजे आपल्या मुलांच्या हट्ट पुरवणारे आपण आणि त्या मुलीची कमवण्याची जिद्द, भावाला मदत करण्याची जी ओढ होती तिची, प्लस परिस्थितीमुळे आलेले त्यांचे दिवस, हे कुठेतरी बघून थोडंसं वाईट वाटलं. पण कुठेतरी आनंद पण झाला की इतक्याशा लहान वयात तिला म्हणजे तिच्या कामाची तिला खूप ओढ होती आणि तिने मनापासून ती तिचं काम करत होती. तर आपण जेव्हा असं कुठे बाहेर फिरतो, आपण बऱ्याचशा गोष्टी असं ऑब्झर्व करतो, पण आपण कधी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारत नाही की आपण आपल्या गोष्टींमध्ये किती खुश आहोत आणि ते लोक किती स्ट्रगल करतात या गोष्टीमध्ये. तर एक गोष्ट आपण त्यांच्याकडनं शिकून आपण आपल्यात बदल केला तर खूप काही आपल्या स्वतःमध्ये बदल होऊ शकतो. मला ही गोष्ट का तुम्हाला सांगायची आहे, कारण आपण आपल्या गोष्टींमध्ये कधीच खुश नसतो. आपल्याला हव्या गोष्टी असणाऱ्या सुद्धा आपल्याला कमी असतात. म्हणून कुठेतरी आपण आपल्या मनाला समजून घेतलं पाहिजे की त्या लोकांकडे किंवा
ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे बघून जर का आपल्याला कुठेतरी जास्त वाटत असेल आपल्या गोष्टी, तर आपण आनंदी राहिलं पाहिजे. बाकी काहीच नाही. बाकी वेदूचा बड्डेचा ब्लॉग तर खूप स्पेशल असणार आहे. मी तोही नक्की शेअर करेल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.